लोक म्हणतात विपश्यनेने आयुष्य बदलतं. हे खरं आहे का? चला तर मग जाणून घेऊया पूर्ण सत्य. सो हाय एव्हरीवन, मायसेल्फ डॉक्टर वैष्णवी. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. टुडेज व्हिडिओ इज व्हेरी स्पेशल, कारण ह्यामध्ये मी तुम्हाला विपश्यनाबद्दल सांगणार आहे. विपश्यना ही क्रिया काय असते, तिथला डेली रुटीन काय असतं, या सगळ्यांबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. विपश्यना खरंच आयुष्य बदलतं का हे जाणून घेण्यासाठी मी 10 दिवसांचं शिबिर अटेंड केलं. तर विपश्यना शब्दाचा अर्थच असा आहे की गोष्ट जशी आहे तशी तिला बघणं. ही ध्यान पद्धती आपल्याला भगवान गौतम बुद्ध यांनी शिकवली आहे. यामध्ये आपण डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करतो. त्यानंतर शरीरात होणाऱ्या संवेदनांवरती फक्त आपण लक्ष ठेवत असतो, त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया करत नाही. तर याचा उद्देश काय आहे? आपल्या मनात येणारे विचार आपण शांतपणे बघायला शिकतो. हे आपण नेहमी करत राहिलो तर मनावर नियंत्रण येतं आणि आतून शांतता निर्माण होते. जर तुम्हाला विपश्यना सेंटरमध्ये जायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी पहिले एनरोल करायला लागतं. त्यांची वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही त्यांना त्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म त्यांचा भरायचा आणि नंतर 1-1.5 महिन्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन येऊन जातं. सो हे तुम्ही जे बघता आहे ते धम्म हॉल आहे, जिथे मेडिटेशन होतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता हा माझा रूम आहे, ज्याच्यामध्ये 2 बेड, वॉशरूम वगैरे सगळं काही आहे. आणि किती सुंदर रूम आहे तो तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही बघू शकता हा पगोडा आहे. इथे छोटे छोटे मेडिटेशन रूम्स आहेत, ज्याला सेल्स किंवा शून्यागार असं म्हणतात, जिथे जाऊन आपण विपश्यना करू शकतो, म्हणजे मेडिटेशन करू शकतो. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर नेचर आहे आजूबाजूला. आणि हे मेडिटेशन सेंटर हे इगतपुरीमध्ये आहे, पालघरमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे आणि मुंबईला पण आहे आणि बऱ्याच ठिकाणी आहेत. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला तिथे ऑप्शन्स येतील की कुठल्या सेंटरला तुम्हाला एनरोल करायचं आहे. तर मी जिथे गेलं ते इगतपुरीचं सेंटर होतं. आता मी तुम्हाला तिथले रूल्स सांगते. तर तिथे जेव्हा आपण पहिल्यांदा जातो तेव्हा आपला फोन, रिलिजियस बुक्स वगैरे असतील तर ते आपल्याला तिथे सबमिट करायला लागतं. त्यानंतर काही रायटिंग, रीडिंग मटेरियल आपल्याकडे असेल तर तिथे ते सबमिट करायला लागतात आणि त्यांच्याकडे ते सेफ असतं. तर आता मी तुम्हाला तिथलं टाईमटेबल सांगते. सकाळी 4:30 ते 6:30 एक सेशन असतो पहिला. त्याच्यामध्ये 1 तास झाल्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक मिळतो आणि नंतर 6:30 पासून ते 7:15 पर्यंत नाश्त्यासाठीचा ब्रेक असतो. नंतर परत 8 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत अजून एक सेशन असतो. त्यानंतर 11 पासून ते 11:45 पर्यंत दुपारच्या जेवणाचा ब्रेक असतो. नंतर परत 1 वाजेपासून ते संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत दुसरा सेशन असतो. त्यानंतर 5 ते 5:30 पर्यंत टी ब्रेक असतो. नंतर परत 6 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हा एक सेशन असतो मेडिटेशनचा. तिथे रात्रीचं जेवण नाही मिळत. ही सगळ्यात डिफिकल्ट रूल जो आहे तो म्हणजे कोणाशी बोलायचं नाही. 10 दिवस कम्प्लिटली मौन पाळायचं. ना आपल्या रूममेटसोबत बोलायचं, ना तिथे कोणी आपल्या नवीन फ्रेंड्स आहात त्यांच्यासोबतही बोलायचं नाही. कम्प्लीट सायलेन्स. तर मला सगळ्यात डिफिकल्ट काय वाटलं इथे की सुरुवातीला माझे खूप पाय दुखायला लागले आणि मन खूप डायवर्ट व्हायला लागलेलं. पण नंतर सवय होत गेली आणि फोन नसल्यामुळे तर पहिले खूप बोर व्हायला लागलं, कारण आपल्याला खूप सवय असते फोनची आणि 10 दिवस विदाऊट फोन राहणं इझी नाही आहे आणि कोणाशीही न बोलता राहणं हे पण जरा डिफिकल्ट वाटलं. पण नंतर त्याची सवय होऊन गेली. आणि तर आता हे कोणासाठी यूजफुल आहे? तर हे सगळ्या एज ग्रुपसाठी यूजफुल आहे. लाईक टीनेजरपासून ते ओल्ड एजपर्यंत सगळ्या ग्रुपसाठी हे खूप यूजफुल आहे. आणि मी खूप ग्रेटफुल आहे की मला ही संधी खूप लवकर मिळाली. आणि तुम्ही म्हणजे मी खूप कळकळीने सांगेल की सगळ्यांनी आयुष्यात एकदा तरी विपश्यना करायला हवी. त्याच्याने आपल्या आयुष्यात खरंच खूप बदल होतो. मी यातून काय शिकले की आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट परमनंट नाही आहे. लाईक आनंद असेल किंवा दुःख असेल, हे कायम येतं आणि जातं. आणि शेवटी एकच सांगेल, हा अनुभव सोपा नव्हता, पण माझ्यासाठी हा खूप माझ्या आयुष्यातला बदल घडवणारा होता. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की विचारा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.